आयोजन नियोजन या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना, कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती, हे खरं आहे. आता मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नको होतं. तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती, मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोर, तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही, अशा त्याच्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात. त्यामुळे पोलिसही, महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघावघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर, हेही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस भगिनी, आमच्या महिला होत्या, अधिकारी, त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्यात. एवढाच तो त्या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. खरं म्हणजे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. आणि पण त्यांचा राग, संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या त्या बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असतात, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्यात, मला वाटतं ते काही फार संसदीय भाषेत नव्हत्या. त्यांनी सुद्धा ठीक आहे, त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने ते मांडू शकल्या असत्या. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.